आरबी तिम्मापूर यांना पुन्हा कॅबिनेट मंत्रीपद द्यावे. निपाणी तालुका मातंग समाज संघर्ष समितीची मागणी. यापूर्वी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळात काम केलेले माजी अबकारी मंत्री आरबी तिम्मापूर यांना पुन्हा कॅबिनेट मंत्रीपद द्यावे अशी मागणी निपाणी तालुका मातंग समाज संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली. निपाणीतील जत्राटवेस येथे तालुका मातंग समाजाची बैठक घेण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी तालुका मातंग समाज संघर्ष समितीचे अध्यक्ष भरत रोड्डे म्हणाले, आरबी तिम्मापूर हे उत्तर कर्नाटकातील समाजाचे ज्येष्ठ आणि प्रभावी नेते आहेत. त्यांनी यापूर्वी अबकारी साखर मंत्री म्हणून काम करताना आपल्या कर्तृत्वाची छाप दाखवली आहे. त्यामुळे आगामी मंत्रिमंडळ विस्तारात आरबी तिम्मापूर यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करून घ्यावे अशी मागणी केली. यावेळी अमित हेगडे, दत्तात्रय माने, किसन दावणे यांनीही मनोगत व्यक्त केली. बैठकीस शंकर कांबळे, अनिल हेगडे, तुकाराम दाभाडी, संजय किंगारी, प्रवीण हेगडे, दीपक किंगारी, योगेश दाभाडी, संदीप कवाळे, नाना हेगडे, किसन दावणे, अर्जुन हेगडे, बल्लू किंगारी, शशिकांत किंगारी यांच्यासह कार्यकर्ते, समाज बांधव उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी गौतम जाधव, निपाणी. ನಿಪ್ಪಾಣಿ ತಾಲೂಕಾ ಮಹಾದಿಗ ಹೋರಾಟ ಸಮಿತಿ ವತಿಯಿಂದ ಈಗ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಇದ್ದಾಗ ಆರ್ಬಿ ತಿಮ್ಮಾಪುರ ಸಾಹೇಬ್ರ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸರ್ಕಾರ ಇದ್ದಾಗ ಅವರಿಗೆ ಎಕ್ಸೈಸ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಫಸ್ಟ್ ಇದ್ರಾಗ ತಗೋತಿರು. ಈಗ ಮತ್ತು ಡಿ ಕೆ ಶಿವಕುಮಾರ್ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಆದರು. ಈಗ ಡಿ ಕೆ ಶಿವಕುಮಾರ್ ಸರ್ಕಾರದಾಗ ಅವ್ರಿಗೂ ಒಂದು ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ ಮಂತ್ರಿದಾಗ ಅವ್ರು ಸಾಮೇಲ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಅವ್ರು ಒಳ್ಳೆಯ ಒಂದು ಸ್ಥಾನ ಚಲೋ ಕೊಟ್ಟ ಒಂದು ಖಾತೆ ಒಂದು ಅವ್ರು ಚಲೋ ಕೊಟ್ಟು ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋ ಸಮಗ್ರ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ಮಂದಿಗೆ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಇದಾಗಬೇಕು. ಆ ಪ್ರಕಾರ ನಾವು ಇದು ಬೇಡಿಕೆ ಮಾಡಿದ್ವಿ. ಯಾಕೆಂದರೆ ಅವರು ಸುಮಾರು ಅನೇಕ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ನಾಲ್ಕು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಿದ್ದಾಗ ಅಂಥ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಇವರು ಒಬ್ಬ ಒಳ್ಳೆಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಆಡಳಿತ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಅಂಥವ್ರಿಗೆ ನಾವು ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಸ್ಥಾನಮಾನ ಸಂಪುಟದಲ್ಲಿ ಸಚಿವ ಸ್ಥಾನ ಸಿಗಬೇಕಂತ ನಮ್ಮ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ಸಮಸ್ತ ಮಾದಿಗ ಸಮಾಜದ ಪರವಾಗಿ ಹಾಗೂ ದಲಿತ ಸಮಾಜದ ಪರವಾಗಿ ಅವರಲ್ಲಿ ನಾವು ಕಾಂಗ್ರೆಸ್ದ ಹೈಕಮಾಂಡ್ ಅಂತ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಖರ್ಗೆ ಸಾಹೇಬರು, ಅದಕ್ಕೆ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ, ಸೋನಿಯಾ ಗಾಂಧಿ, ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ, ಡಿ ಕೆ ಶಿವಕುಮಾರ್ ಅವರಲ್ಲಿ ನಾವು ವಿನಂತಿಸುತ್ತೇವೆ. आज काँग्रेस सरकारला एक विनंती आहे की खरोखर ज्या वेळेला आपलं सिद्धरामय्या मिनिस्टर होते त्यावेळेला आपले तिम्मापूर साहेबांनी जे मिनिस्टर जे पद मिळालेलं होतं ते खरोखर आता मुख्यमंत्री आता डी के शिवकुमार साहेब झालेले आहेत. तरी राहुल गांधींना ही एक कळकळीची विनंती आहे. तसंच डी के शिवकुमार विनंती आहे की आपल्या आरबी तिम्मापूर साहेबांनी परत एक कॅबिनेट मंत्री म्हणून पद मिळावं हे मी आपल्या मातंग समाजाच्या वतीनं जाहीर बोलत आहे. उत्तर कर्नाटक